काल आपण पाहिलेलं आहे न्यूट्रिशन इन प्लांट्स आणि या टॉपिकमध्ये आपण काल न्यूट्रिशन म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. द प्रोसेस ऑफ टेकिंग इन फूड म्हणजे अन्न खाणे, अन्न ग्रहण करणे आणि सोबतच त्या अन्नाचा युटिलायझिंग करणे म्हणजे वापर करणे. म्हणजे खाल्लेल्या अन्नाचा आपल्या शरीरासाठी उपयोग झाला पाहिजे आणि खाल्लेल्या अन्नाचा उपयोग होणं म्हणजेच थोडक्यात त्याला पोषण म्हणत असतो आपण. आणि मग पोषणाचे 2 माध्यम आहेत. एक आहे स्वयंपोषण म्हणजे ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन आणि दुसरं आहे परपोषण म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं दुसऱ्यावर सजीव काय असतात? अवलंबून असतात. आता मग या ठिकाणी ऑटोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स असे त्यांची 2 नावं आहेत. मग आपल्याला या ठिकाणी सांगता येतं ऑटो मीन्स सेल्फ, नरिशमेंट म्हणजे थोडक्यात पोषण म्हणजे स्वयंपोषी आणि परपोषी असे हे काय आहेत पोषणाचे प्रकार आहेत. मग आता आपल्याला ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन कशाला म्हणायचं असतं? न्यूट्रिशन इन विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मेक देअर ओन फूड फ्रॉम सिंपल सबस्टन्सेस आर कॉल्ड ॲज ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन्स. Plants can do this, so that's why they are called as autotrophs. But not all plants. Some green plants are autotrophic in their nutrition, but not all plants. Okay, but in heterotrophic nutrition, the nutrition in which an organisms depend on others for food. ज्या न्यूट्रिशनमध्ये सजीव अन्नासाठी इतरांवरती अवलंबून असतात, अशा सजीवांना किंवा अशा न्यूट्रिशनचे जे मोड असतो, त्यांना हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणतात आणि त्या सजीवांना हेटेरोट्रॉप्स असं म्हणत असतात. बघा, हेटेरो म्हणजे ऑदर्स म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून असतात. शेळी बघा काय करते? दुसऱ्या झाडावर जाऊन काय करते? पाला खात असते. त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येतं, की आपण ॲनिमल्स काय करतो? कशावर अवलंबून असतो? तर आपण अवलंबून असतात तर म्हणजे फूड खातो आपण व्हेज किंवा नॉन-व्हेज. मग जे प्लांटपासून मिळतं ते व्हेज आणि ॲनिमल्सपासून जे मिळत असतं ते नॉन-व्हेज. मग आता या ठिकाणी न्यूट्रिशन इन प्लांट्स हे आपण कालच्या तासात पाहिलं. याची इमेज या ठिकाणी बघा. बघा सर, फूड काय होतं इथं ग्रीन प्लांट्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्लांट्सला ॲनिमल मात्र काय होतो, तो इतर प्राण्यांवरती किंवा वनस्पतींवर तो काय आहे, अवलंबून आहे. वन प्राणी बघा, इथं हे बघा इथे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय, ते म्हणजे हा इथे या ठिकाणी एक ह्युमन दिसतोय. त्याच्या हातात फ्रुट्स आहेत. बघा इथं ब्रेड वगैरे आहे. हे सगळं कशापासून बनलेलं आहे? ते वनस्पतीपासूनच तयार झालेलं असतं. या ठिकाणी एक या ठिकाणी एक काय आहे, काळवीट आहे म्हणजे हरणाचा प्रकार, हरिणच म्हणू. ते काय करतंय या प्लांटला खातंय. म्हणजे ते प्लांटवर डिपेंड आहे. आता ऑटोट्रॉफ्स या ठिकाणी ऑटो मीन्स सेल्फ ट्रॉफ म्हणजे नरिशमेंट. मग इथं ऑर्गॅनिझम्स काय करतात, त्यांचं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. या ठिकाणी असं आपल्याला सांगता येतं. सनलाईट घेतात, तीच प्रोसेस आज आपल्याला शिकायची होती. परंतु तुम्ही कालचंच पक्कं केलं नाही. आज पुढे जाणार कसं? ऑक्सिजन बघा या ठिकाणी प्लांट्स काय करतात, बाहेर टाकतात. कार्बन डायऑक्साईड घेतात आणि त्यानंतर सूर्याच्या प्रकाशामुळे पानामध्ये असलेलं जे क्लोरोफिल असतं, थोडक्यात त्या क्लोरोफिलमध्ये अशी एक ताकद असते, या सनलाईटला कॅप्चर करतं आणि मग लाईट एनर्जी काय करते त्या ठिकाणी, कार्बन डायऑक्साईडला आणि वॉटरला म्हणजेच यांना एकत्र करतं. वॉटर बघा हे म्हणजे रूटमधून प्लांट काय करतं, हे वॉटर ॲब्झॉर्ब करतं आणि मग कार्बन डायऑक्साईड आणि त्यानंतर वॉटर यांची काय होते, केमिकल रिएक्शन घडते
आणि त्या ठिकाणी मग फूड तयार होत असतं. म्हणजे ते फूड असतं ग्लुकोज नावाचं. तर बघा पानामध्ये काय असतं? आ? काय असतं? काय असतं? पानामध्ये? पानामध्ये हे दिलंय इथं मी क्लोरोफिल. CHLOROPHYLL क्लोरोफिल असतं. म्हणून तर झाडाच्या पानांचा रंग हिरवा असतो. झाडाचे पानं हिरवे का असतात? तर त्याच्यात हा घटक असतो क्लोरोफिल नावाचा आणि या घटकामुळे हे पानं हिरवे आहेत. मग ह्या क्लोरोफिल काय करतं? तर सनलाईटमधून एनर्जी, लाईट एनर्जी त्याला कॅप्चर करतं आणि मग ही लाईट एनर्जी काय करते? या कार्बन डायऑक्साइडला आणि वॉटरला म्हणजे हे कार्बन डायऑक्साइड अँड धिस इज वॉटर. वॉटरचा फॉर्म्युला H2O, कार्बन डायऑक्साइड CO2. ओके. मग यांची केमिकल रिएक्शन घडते. मग केमिकल रिएक्शन घडते. मग काय होतं? इथं बघा सनलाईटमध्ये ही आणि ही प्रोसेस जी असते फोटोसिंथेसिस म्हणतात या प्रोसेसला. ही प्रोसेस कधी घडते? ती फक्त सनलाईटमध्येच होते. सूर्यप्रकाश असला तरच होते. अदरवाईज इट विल नॉट हॅपन. इतर वेळेला मात्र ती घडत नाही. रात्रीच्या वेळेला घडत नाही. दिवसाच घडते जोपर्यंत सूर्य आहेत आणि तेही त्या झाडावर सूर्य आला पाहिजे. म्हणजे सनलाईट तिथपर्यंत पोहोचले पाहिजेत प्रॉपर. आता बघा, म्हणून तर आपण म्हणतो ना, झाडाला लहान झाडं जे असतात त्यांना ऊन वगैरे मिळणं गरजेचं असतं. मग उन्हात काय असतं, तर ही सनलाईट असते, लाईट एनर्जी असते. मग ग्लुकोज तयार होतं, हे ग्लुकोज आहे आणि सोबतच मग ऑक्सिजन बाहेर पडत असतो. म्हणजे प्लांट काय करतात, ऑक्सिजनला बाहेर टाकण्याचं काम करतात. घेतात काय-काय? कार्बन डायऑक्साइड, वॉटर आणि सनलाईट सुद्धा घेतात एक प्रकारची. आणि मग बाहेर काय टाकतात? ऑक्सिजन टाकतात. लक्षात राहू द्यायचं. O2 हा ऑक्सिजनचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे? या पद्धतीनं फूड तयार होतं. आता मग हे फूड काय केलं जातं? प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये स्टोअर केलं जातं. जसं की गाजरासारखे काही प्लांट्स आहेत, आपण त्याला कॅरट म्हणू. ते त्यांच्या रूटमध्ये काय करतात, यांना स्टोअर करून ठेवतात. काही प्लांट्स जसे फेनुग्रीक, मेथीची भाजी असेल, ते तयार झालेलं ग्लुकोज जे आहे ते कुठे कुठे ठेवतात ते पानामध्ये ठेवतात. जसे काही फ्रुट्स आहेत, ॲपल म्हणूयात आपण. ॲपल काय करतं, हे तयार झालेलं जे फूड आहे, हे त्यांच्या फ्रूटमध्ये स्टोअर करून ठेवतात. काही रूटमध्ये ठेवतात, काही लीफमध्ये ठेवतात, काही फ्रूटमध्ये ठेवतात, काही फ्लॉवरमध्ये ठेवतात. आपण जर फ्लॉवर पाहिली, कॉलीफ्लॉवर म्हणजे फुलगोबी, तर ती फुलकोबी मग तिच्या फ्लॉवरमध्ये हे फूड स्टोअर केलेलं असतं. आणि आपण काय करतो, रेडीमेड फूड त्यांच्याकडून घेतो. आपण फ्लॉवर खातो, आपण फ्रुट्स खातो, आपण लीव्हज खातो, आपण रूट सुद्धा खात असतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की थोडक्यात हे जे ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन आहे, ही त्याच्यावरच सगळी पृथ्वी चाललेली आहे, झाडांवर. मग आणि याच्यामुळे काय होतं, ऑक्सिजनही पुरेसा मिळतो झाडामुळे, जो की आपल्याला ब्रीथिंगसाठी महत्त्वाचा असतो, श्वास घेण्यासाठी महत्त्वाचा असतो. म्हणून मग ही इमेज आपण व्यवस्थित लक्षात घ्या, समजून घ्या. ठीक आहे? मग या ठिकाणी डेफिनेशन परत एकदा लक्षात ठेवायची. कशाची? न्यूट्रिशनची. द प्रोसेस ऑफ टेकिंग इन फूड अँड युटिलायझिंग इट इज कॉल्ड न्यूट्रिशन. पाठ करून टाका. ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन काय आहे? बघा, दिस इज व्हेन ऑर्गॅनिझम्स मेक देअर ओन फूड फ्रॉम सिम्पलर सबस्टन्सेस इज कॉल्ड ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशनमध्ये this is when organisms depend on others for food is called as heterotrophic nutrition. ॲनिमल्स, ह्युमन्स हे काय आहेत? हेटेरोट्रॉफ्स आहेत. आज हा घटक आपण पाहिलेला आहे. परत आज हा भाग शिकवायचा होता फोटोसिंथेसिस. तो मी शिकवलाय आता, सांगितलंय तुम्हाला. परत एकदा उद्याच्या तासात आपण आणखी क्लिअर करू. पण अगोदर हा जो पहिला घटक आहे, या इमेज मी आता WhatsAppला टाकतो. त्या इमेज एकदा व्यवस्थित पाहून घ्या आणि पी-डी-एफ कालची वाचा. जास्त नाही वाचायचं. काय वाचलं तरी चालेल. मोड्स ऑफ न्यूट्रिशन त्याच्यामधले हे 2 मोड एवढंच वाचा. याच्यापेक्षा काय वाचायचं नाही वेगळं. समजून घ्यायचंय कशाला काय म्हणायचंय तर. ओके. सो विल स्टे हिअर.
थँक यू सो मच. गुड नाईट. परत वाचायचं हां हे. हे गुड समजलं